नमस्कार, मी तृप्ती कुंभार. जोगेश्वरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. मुंबईच्या चाळ संस्कृतीचे दर्शन घडवणारी दगडाबाईची चाळ हा विनोदी चित्रपट येत्या 23 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. दशकापर्यंत गिरगाव लालबागपर्यंत या मुंबईतल्या गाजबजलेल्या लोकवस्तीतील चाळी व त्यात राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणूस चाळकरी वस्तीचे दर्शन घडवणारा हा सिनेमा दिग्दर्शक सुनील वायकर यांनी अतिशय सुबकरित्या मांडण्याचा प्रयत्न केला. 2 कोटी रुपयाचा लॉटरीचा बक्षीस लागलेला आहे. या निमित्ताने आज संध्याकाळी चाळीच्या मागच्या मोकळ्या जागेमध्ये प्राशनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्यांनी येण्याची कृपा करावी. टाकला आपला तसेच या चित्रपटाचे निर्माते दत्तात्रय हिंगणे हे आहेत. दगडाबाई ही स्वभावाने अतिशय कडक असणारी स्त्री, पण मनाने तेवढीच प्रेमळ. चाळीतील भाडेकरूंच्या उपजत स्वभाव वैशिष्ट्यामुळे निर्माण होणारे विनोद या भोवती चित्रपटाची कथा फिरते. अशा विविध स्वभाव गुण असणारे विविध भूमिकांचे पैलू सांभाळणारे नायक नायिका आपल्या या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाची गीते नचिकेत जोग यांनी लिहिली तर स्वप्नील बांदोडकर व वैशाली सावंत यांनी गाण्याचा आवाज दिला आहे. मला आई नाही आहे ना, म्हणून तुमच्यात आईला पाहतो मी. आईला त्याला फुल टाईट झाल्यावर पिक्चर मध्ये ऍक्टिंग कशी करणार आहे तू? घेऊनी जाईन राणी स्वप्नांच्या पलीकडे, दूर जिथे कुणी नसावे, प्रेम तिथे गवसावे. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. चित्रपटामध्ये विशाखा सुभेदार, संग्राम साळवी, मोहिनी कुलकर्णी, भूषण कडू, श्वेता पगार, कमलाकर सातपुते, किशोर चौगुले, माधवी जुवेकर, सुनील गोडबोले, जॉनी रावत, प्रशांत तपस्वी, संग्राम सरदेशमुख, संतोष चोरडिया या कलाकारांनी विविध भूमिका रंगवल्या आहेत. हिंदी चित्रपटातून विनोदी अभिनयाने स्वतःचा ठसा उमटवणारे राजपाल यादव यांनी या चित्रपटात रंगवलेला जिलेबीवाला प्रेक्षकांच्या नक्कीच खास आकर्षण ठरेल. एकदा का तू हिरो झालास ना की खरी खुरी एसी 4 व्हीलर येणार तुझ्याकडे. आणि मग अरे क्या बात आहे. ठेला जा गाडीला. नमस्कार, मी अमोल पटवर्धन. या चित्रपटात संगीत केलेलं आहे मी. या पिक्चरमध्ये 3 गाणी आहेत आणि तिन्ही वेगळ्या सब्जेक्टची आहेत. एक गणपती बाप्पाचं गाणं आहे, एक रोमॅन्टिक सॉफ्ट नंबर आहे आणि एक आयटम नंबर आहे. आणि या पिक्चरचं संगीत करताना खूप मजा आली. खूप कॉमेडी पिक्चर आहे. लोक बघतात पिक्चर बघायचा आणि तुम्हाला प्रेमावर हसण्याचा पिक्चर आहे. आणि या चित्रपटातले कलाकार सगळे जे आहेत ते धमाल केलेली आहे. गाणी रेकॉर्ड करताना पण खूप मजा आली. वैशाली सावंतने एक गाणं गायलेलं आहे, असं माधुरी मुंबईने एक गाणं गायलेलं आहे आणि आदर्श शिंदेचं एक गाणं आहे. सगळे गाणे धमाल आहेत. गणपती बाप्पाचं गाणं एकदम ठिकाणाला लावलं आहे. आयटम नंबर त्याच्या जागी योग्य आहे. आणि सगळे पिक्चर्स गाण्याचं जे शूटिंग केलं आहे शूटिंग अतिशय समर्पक झालेलं आहे. गाण्याला न्याय देणारं किंवा पिक्चरला वर घेऊन जाणारं असं शूटिंग केलं मस्त. तुम्ही पिक्चर बघा आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. DVD वरती घरी आणून किंवा पेनड्राईव्हवर बघू नका. प्रायव्हसी करून घ्या. थँक्यू. वेगळ्या प्रकारचे संगीत, वेगळ्या प्रकारचे लिरिक्स, सगळं वेगळं चालू
अनुभव छानच. कुठल्याही चित्रपटाकरता काम करताना खूप एक्साइटमेंट असते आणि नवीन काहीतरी आपण करतोय याचं एक उत्सुकता असते की पुढे बाहेर कसं येईल, नायक प्रेक्षकाला कसं स्वीकारेल. गाणी करताना पण खूप काही वेगळे प्रयोग केलेले नाही आहेत. नायक प्रेक्षकाला आवडतील सगळी असा द्यायचा प्रयत्न केलेला आहे गाणी सगळी. त्यामुळे तुमच्या आता सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही आमच्या कामाला पावती द्या, सगळ्या टीमलाच पावती द्या, अख्ख्या दगडाबाईची चाळच्या टीमला. दगडाबाईची चाळ ज्या दगडाबाई आहेत त्यांना मी प्लेबॅक दिला आहे आणि माझं गणपतीचं गाणं आहे डान्स ओरिएंटेड. शक्तिदाता घडविसे तूच किमया, विघ्नांना हरून आनंद देऊन चालविसे सारी दुनिया. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. उद्या भेटूयात नवीन घडामोडींसह. नमस्कार.